नमस्कार मित्रांनो, ज्या घटिकेची संपूर्ण भारत वाट बघत होता ती आलेली आहे. आज थोड्याच वेळापूर्वी निवडणूक आयोगाने 5 राज्यांमधल्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत. याच्यामध्ये केरळ, पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी, जुनं नाव पॉंडिचेरी, आणि आसाम या 3 राज्यांमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एकाच फेरीत मतदान होणार आहे. त्यानंतर 2 आठवड्याची सुट्टी आहे. मोदींना प्रचार करता यावा याच्यासाठी सुट्टी नाही आहे. तर बंगाल आणि तामिळनाडू या 2 राज्यांमध्ये त्यांचं नववर्ष सौर दिनदर्शिकेप्रमाणे साधारणतः 14-15 एप्रिलच्या दिवशी साजरं केलं जातं. त्यानुसार तिथे नवीन वर्षाचा सगळा सोहळा पार पडल्यानंतर 23 एप्रिलला मतदान आहे. तामिळनाडूमध्ये एकाच फेरीमध्ये 23 एप्रिलला संपूर्ण मतदान आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा 2 फेऱ्यांमध्ये मतदान आहे. 4 मेला निकाल लागणार आहेत. मतदानानंतरही 2-3 दिवसाचा अंतर आहे, कारण बहुतेक 1 मे हा कामगार दिन आहे, सुट्टीचा दिवस असतो. महाराष्ट्र दिन आहे अर्थात, पण बाकीच्या राज्यांसाठी कामगार दिन आहे आणि म्हणून 4 मेला निकाल लागणार आहे. भाजपासाठी म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक करो या मरो अशी आहे. तुम्ही म्हणाल का, भाजपा तर एक इलेक्शन मशीन असल्याप्रमाणे निवडणुका लढतंय, अनेकदा जिंकतंय. अशी काय मोठी परिस्थिती आली की भाजपासाठी करो या मरोची परिस्थिती? कारण या राज्यांपैकी जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये करो या मरोची परिस्थिती आहे. भाजपासाठी सगळ्यात अवघड पेपर कुठला असेल तर तो हा आहे. आसाममध्ये भाजपा जिंकत आलेली आहे 2014पासून, परंतु 2016पासून भाजपा जिंकत आलेली आहे. परंतु आसामची लोकसंख्या झपाट्याने बदललेली आहे. आत्ता साधारणतः 37 ते 40% लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यातले बरेच जण बांगलादेशातनं आलेले आहेत. बांगलादेशातनं आलेले अनेक जण अस्सल भारतीय ओळखपत्र मिळवून तिथे राहत आहेत आणि त्यामुळे हे शोधणं चेहरेपट्टीवरनं समजू शकतं की हा माणूस आसामी मुसलमान आहे का बंगाली मुसलमान आहे. पण तो बंगाली म्हणजे भारतीय बंगाली आहे का बांगलादेशी आहे हे शोधण्यासाठी फारशी संसाधनं उपलब्ध नाही आहेत. भाषेवरनं कदाचित ओळखू येऊ शकतं, परंतु आपलं सर्वोच्च न्यायालय भाषेवर गोष्टी ठरवत नाही आणि त्यामुळे हा एक तिथला खूप मोठा भाग आहे. या निवडणुकांमध्ये भाजपानी म्हणजे पहिल्यांदाच, आणि याचा निवडणुकांची काही संबंध नाही, पण आसाममध्ये चहाच्या मळ्यात जे काम करणारे लोक आहेत त्यांना 200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी वेगवेगळ्या जनजातीय समूहांना, आदिवासींना, वनवासींना झारखंड किंवा छत्तीसगड या ओडिशा या भागातनं उचलून आसाममध्ये आणलं, त्यांच्या मर्जीविरुद्ध आणलं. तिथे ते काम करत होते. त्यांच्या नावावर जमिनी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मोदी सरकारने घेतला आहे. त्याचा कितपत परिणाम या निवडणुकांवर होतो ते दिसेल. पण आसाम त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बांगलादेशमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ते बघता, म्यानमारमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ते बघता, आसाम हा संपूर्ण ईशान्य भारताचा गेटवे आहे. आसामद्वारेच तुम्ही पुढे, अर्थात सिक्कीमला जायला आसाम लागत नाही, पण बाकीची सगळी राज्य आहेत तिथे जायला तुम्हाला आसाम पार करावा लागतो. मेघालय असेल, मणिपूर असेल, नागालँड असेल, मिझोराम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, त्रिपुरा असेल. आसाममध्ये हिमंत बिस्व शर्मा सारखं नेतृत्व भाजपाकडे आहे. पुदुचेरी एका प्रकारे केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. अतिशय छान शहर आहे, फ्रेंच प्रभाव असलेलं शहर आहे, योगी अरविंदांचं वास्तव्य असलेलं शहर आहे. त्यामुळे पण पुदुचेरीमध्ये जर भाजपा किंवा भाजपाच्या मित्रपक्षांसह विजय झाला तर एका प्रकारे ती अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे. केरळ पुन्हा तोच प्रश्न आहे
केरळमध्ये मुस्लिम लोकसंख्या आता जवळपास 30% आसपास झालेली आहे. अशाच वेगाने केरळमध्ये बदल होत राहिले तर एका प्रकारे केरळमध्ये हिंदू लोकसंख्या 50% खाली घसरेल आणि ख्रिस्ती लोकसंख्या आणखीन कमी होईल, ती 20% आसपास आहे, आणि मुस्लिम लोकसंख्या आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि केरळमध्ये खास करून सगळे जे हिंदुत्वाची विचारधारा आहे त्याचा मूळ स्थान हे केरळ आहे. म्हणजे एका प्रकारे आदि शंकराचार्यांपासून ते मोपल्यांच्या दंग्यांपर्यंत केरळनी हिंदू विचारसरणीला हिंदू आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीला वेगवेगळ्या प्रकारे आकार दिलेला आहे. या निवडणुका भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण या निवडणुका जिंकण्याची सुतराम शक्यताही आत्ता दिसत नसली तरी भाजपाचा प्रयत्न आहे की जी गोष्ट बंगालमध्ये झाली ती गोष्ट आता केरळमध्ये होऊ शकते. भाजपा तिथे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून येण्याचा प्रयत्न करत आहे. वेगाने केरळमधल्या मार्क्सवादी पक्षाला खिंडार पडत आहे. केरळमध्येही एका प्रकारे ध्रुवीकरण होत आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस चांगलं करेल असा अंदाज आहे. शेवटी मुस्लिम मतं कोणाला एकगठ्ठा मतदान करतात ते निर्णायक आहे. पण केरळच्या कम्युनिस्टांमध्ये, साम्यवादी विचाराच्या पक्षांमध्ये एक पोकळी दिसत आहे आणि जी नवीन पिढी आहे हिंदू समाजातली त्यांचा कल भाजपाकडे आहे. ख्रिस्ती समाजाचा कलही काही प्रमाणात भाजपाकडे आहे. भाजपा जिंकेल का? अजिबात नाही. पण विरोधी पक्ष म्हणून भाजपा केरळमध्ये पुढे आला. तो पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष असेल का दुसऱ्या क्रमांकाचा? तो पहिल्या क्रमांकाचा झाला तर ती फार चांगली गोष्ट होईल, पण किमान भाजपाला दुसऱ्या क्रमांकाचा पण एक बऱ्यापैकी जागा असलेला विरोधी पक्ष म्हणून निवडून आला. किंवा मग भाजपामुळे काँग्रेसचा खूप मोठा विजय झाला आणि डाव्या पक्षांना खूप मोठा पराभव सहन करावा लागला तरी ती भाजपासाठी चांगली गोष्ट असेल. भाजपा केरळमध्ये अनेक वर्षांपासून काम करतोय, प्रयत्नशील आहे. त्याला अजून पुढे जाण्यासाठी बराच संघर्ष करावा लागणार आहे. पण त्या दृष्टीने या निवडणुका हा एक अत्यंत महत्त्वाचा पडाव असणार आहे. आता 2 निर्णायक राज्य, त्याच्यातही तमिळनाडू हे राज्य आहे. तमिळनाडूमध्येही असंच वातावरण साधारणतः आहे. AIADMK अण्णा द्रमुक एका प्रकारे हा पक्ष हळूहळू खचत चाललेला आहे. दुसरीकडे द्रमुक DMK याच्या देखील विचारसरणीचा फोलपणा समोर येत आहे. परंतु दोन्ही पक्ष अजूनही आपली मुळं घट्ट रोवून आहेत. आता याच्यामध्ये भाजपा आत शिरण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला तमिळनाडूत आत शिरण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. यावेळेला अण्णामलाई फार म्हणजे कितपत भाजपा त्यांच्यावर पूर्णपणे विसंबेल हे सांगता येत नाही. मला ती शक्यता कमी वाटते आणि त्यामुळे इथेही भाजपा जिंकण्याची शक्यता आहे, फारशी आहे असं मला वाटत नाही. पण भाजपाला इथे स्वतःची मुळं अधिक बळकट करणं आवश्यक आहे. हाही एका प्रकारे भारत विरोधी विचारधारेचं जन्म असलेला राज्य आहे. म्हणजे एका प्रकारे भारतातली सगळी संस्कृती, मंदिरं, प्राचीन परंपरा, तमिळ भाषा, समृद्ध भाषा हेही इथे आहे. आणि दुसरीकडे एक दक्षिण नाडू म्हणजे दक्षिण भारत वेगळं पाडण्याचा कारस्थान एका प्रकारे महाराष्ट्रात जे शाफुआ विचारसरणीच्या नावावर केलं गेलं त्याची जननी ही तमिळनाडू आहे. आणि त्यामुळे भाजपला इथे मजबूत एक पाय रोवून उभं राहण्याची ही संधी आहे. जिंकण्याची शक्यता आत्ता तरी मला दिसत नाही आहे आणि स्वतःच्या बळात वाढ करण्याची ही चांगली संधी आहे. बंगालची लढाई खरोखर निर्णायक आहे, कारण जी गोष्ट आसाममध्ये झाली, आसाममध्ये भाजपाची सत्ता तरी आहे. बंगालमध्ये भाजपाची सत्ता नाही. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने पूर्ण प्रयत्न केले होते. 3 वर्ण 77 जागा झाल्या होत्या, परंतु ज्या प्रकारचे प्रयत्न भाजपाने केले होते, ज्या प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं होतं, त्याच्यातनं भाजपा 200 जागा जिंकेल असं एक चित्र निर्माण झालं होतं. तेव्हा जो एक रणनीती होती भाजपाची ती एका प्रकारे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाची होती, हिंदूंच्या ध्रुवीकरणाची होती आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी एकीकडे MIM आणि दुसरीकडे ते फुरफुरा शरीफचे म्हणजे एक त्यांचा पक्ष, एक बंगाली मुस्लिम पक्ष आणि एक जनरल मुस्लिम पक्ष
आणि पुन्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट याच्यात मुस्लिम मतं यांची विभागणी होईल असा अंदाज होता. भाजपाने भात्यातली सगळी हत्यारं, त्यांचा सगळ्या बाणांचा, सगळ्या आयुधांचा वापर केला. पण एका प्रकारे ममता बॅनर्जी भाजपाला पुरून उरल्या. त्यांनीही पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन प्रचार केला. हिंसाचार, म्हणजे बंगाल हे अतिशय हिंस्र राज्य आहेच आहे आणि त्यामुळे तो हिंसाचार आणि निवडणुकांचा हिंसाचार, नंतरचा हिंसाचार सगळ्या गोष्टी आहेत. पण कुठेतरी हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं, पण मुस्लिम मतांचंही ध्रुवीकरण झालं. बंगालमध्ये ज्याला भद्रलोक म्हणतात, जो उच्च जातीय समाज, याच्यामध्ये ब्राह्मण, बैद काय असतं, यांची संख्या 18% आहे. आणि हा समाज मुख्यतः तृणमूलबरोबर, आधी तो कम्युनिस्टांबरोबर, काँग्रेसबरोबर होता, आता तो तृणमूलबरोबर आहे. आणि भाजपा हे करताना त्यांना थोडंसं दुसरी मतं आकृष्ट करण्यासाठी भाजपा तिथल्या अनुसूचित जाती जमातींच्या मतांच्यासाठी भाजपा प्रयत्नशील होता. आत्ता देखील राष्ट्रपतींच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्यात राजकारण 100% होतं, म्हणजे पण ते काही चुकीचं नाही असं, म्हणजे माझं म्हणणं आहे की असं करणं काही ही चूक नाही आहे. पण भाजपाने राष्ट्रपतींना पुढे करून एका प्रकारे तो बंगालमध्ये दिवस साजरा करून आदिवासी मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जींनी अधिक कौशल्याने ही परिस्थिती हाताळता आली असती. त्यांनी देखील तमाशा केला, कारण ममता बॅनर्जींचा तमाशा करण्याचाच एकूण स्वभाव आहे. पण बाकी वगळता, म्हणजे आज नरेंद्र मोदींची सभा झाली, त्याला जी गर्दी होती, काही जण म्हणतात 10 लाख लोक उपस्थित होते, किती लाख होते हा मुद्दा दूर ठेवा. पण एका प्रकारे बंगालमध्ये भाजपाची यावेळची रणनीती आहे की ज्याला अंडरडॉग राहायचं, फार ध्रुवीकरण न करता स्थानिक पातळीवर मुद्दे घ्यायचे आणि ममता बॅनर्जींना हरवण्याचा प्रयत्न करायचा. दुसरीकडे ममता बॅनर्जी यावेळेला ध्रुवीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी SIRचा मुद्दा बनवून ठेवलेला आहे, बंगाली अस्मितेचा मुद्दा बनवलेला आहे. तर त्यांना किती यश मिळतंय ते बघावं लागणार आहे. पण एकंदरीत ही 5 राज्य आहेत. त्या 5 राज्यांमध्ये आसाममध्ये निर्विवाद विजय मिळणं, तमिळनाडूमध्ये मित्रपक्षांच्या साहाय्याने, पुदुचेरी आणि तमिळनाडूमध्ये भरीव कामगिरी करणं, केरळमध्ये प्रमुख विरोधी पक्ष येण्याचा प्रयत्न करणं आणि बंगालमध्ये सत्ता मिळवणं हे भाजपचं उद्दिष्ट आहे. बंगाल यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण शेजारच्या बांगलादेशमधली परिस्थिती बघता, एकूणच बांगलादेश घुसखोरांची भारतातली परिस्थिती बघता, बंगालवर नियंत्रण असणं अतिशय जितकं अवघड आहे तितकंच ते आवश्यक आहे. आता या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. मागच्या वेळेला खूप लांबलेल्या होत्या निवडणुका आणि खूप जास्त त्याच्यामध्ये एक विषारी प्रचार झाला. यावेळेला सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली, निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे. 1 आणि 2 म्हणजे बाकी राज्यांमध्ये सगळ्या एका फेरीमध्ये, पश्चिम बंगालमध्ये 2 फेऱ्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. शॉर्ट, स्वीट, सिंपल. पण लढाईला आता खरी सुरुवात झालेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.